नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. चंद्रपूर जिल्हा हा वाघासाठी ओळखला जातो. अशाच एका वाघाला आज आपण भेटणार आहोत. वाघासोबत आमचा चंद्रपूर जिल्हा हा कोळशाच्या खाणीसाठी सुद्धा एकदम प्रसिद्ध आहे. आणि या कोळशातला खाणीतला हिरा आज आपल्यासमोर आहे. आज आपण बोलतं करूया अथर्व सुदर्शन बारापत्रे यांना. आर्किटेक्चर करून सुद्धा आपण एक वेगळी फील्ड का निवडली? रमन मेगासेस अवॉर्डचे ते आर्ट डायरेक्टर. अगदी खरं, आपण जे रमन मेगासेस अवॉर्डसाठी ते आर्ट डायरेक्टर आहेत. जगातल्या नामांकित लोकांपैकी एक यांचं नाव. तर आपण भेटूया आज अथर्वला. अथर्व, नमस्कार. नमस्कार. अथर्व, तू आर्किटेक्ट केलं, आर्किटेक्चर करून एकदम कसं काय तू या क्षेत्राकडे वळाला, अगोदर हे सांग. ॲक्च्युली आर्किटेक्चर होणं हे माझ्यासाठी म्हणजे एक काइंड ऑफ ड्रीम म्हणू शकतो. बट इन ब्लड असंही म्हणू शकतो की चित्रकला, जे ड्रॉइंग, जे आता मी पॅशन फॉलो करतो आहे, ते माझा हायरकी म्हणजे हेरिटेजपासून आधीपासून चाललं आहे. जसे माझे स्वर्गीय आजोबा विनायकराव पेंटर, विनायकराव मारुतराव पेंटर, त्यांच्यापासून जी पिढी चालत आली ही माझी तिसरी पिढी आहे. आणि माझे पप्पा, माझे गुरु सुदर्शन बारापत्रे, ते पण या क्षेत्रात आहे, कलाध्यापक आहेत. आणि मी पण आधीपासून, लहानपणापासून ड्रॉइंग आणि पेंटिंग हे करत असल्यामुळे या गोष्टीचं मला पॅशन आधीपासून होती. आणि ते मी म्हणजे प्रॅक्टिस करून, या गोष्टी करून ते फॉलोअप करत गेलो. बट इन 12th नंतर मी मग काही गोष्टीनंतर BFAची एंट्रन्स पण दिली, सगळ्या गोष्टी दिल्या. बट आर्किटेक्चर हे माझं पण एक दुसरं पॅशन म्हणू शकतो. आणि हे माझं घरगुती पॅशन म्हणजे एक ब्लड पॅशन होतं, ते मी फॉलो केलं. चित्रकला हे तुमच्या रक्तातच आहे. वयाच्या 6व्या वर्षी परदेशात पहिला अवॉर्ड या अथर्वाला मिळाला. कुठला अवॉर्ड होता आणि कुठलं चित्र काढलं होतं? ॲक्च्युली तो अवॉर्ड असा की मी 6th असताना लॉयन्स क्लब इंटरनॅशनल ग्रुप यांनी ऑर्गनाईज केलेलं वर्ल्ड पीस असा सब्जेक्ट असलेलं एक कॉम्पिटिशन होती इंटरनॅशनल लेवलची. आणि त्या लेवलमध्ये असताना जे स्कूलमध्ये जे आपलं लॉयन्स क्लबमध्ये आलेले होते लोक, त्यांनी एक हेल्ड केलेली कॉम्पिटिशन होती. आणि वर्ल्ड पीस या कॉम्पिटिशनचं नाव होतं. तर त्या कॉम्पिटिशनने झोन, स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलचं होतं. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये ऑन द स्पॉट कॉम्पिटिशन असल्यामुळे ते मी पार्टिसिपेट केलं. आणि फर्स्ट टाईम झोनल लेवलवर मी सिलेक्ट झालेलो. नंतर तेच ड्रॉइंग स्टेट लेवलला गेलेलं. मग तिथे स्टेट लेवलला माझं पण सिलेक्शन झालं. नंतर काही गोष्टी परत एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालेली. नंतर ते नॅशनलला सिलेक्ट झालं. अशा करता करता ते मग इंटरनॅशनलपर्यंत पोचलं. आणि ते ॲट लास्टमध्ये ऑस्ट्रेलिया, सिडनी इथे ते वर्ल्ड ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांनी ते कॉम्पिटिशन हेल्ड केली होती. तर तिथे मला फर्स्ट असं मिळालेलं होतं. मित्रांनो, हंबीरराव हा पिक्चर आपल्याला आठवत असेल, याचं पोस्टरसुद्धा अथर्वनी डिझाईन केलं. असे बरेचसे पिक्चर आहेत, बरेचसे वेब सिरीज आहे की ज्यांचं काम अथर्वनी केलं आहे. या क्षेत्राकडे तू कसा काय वळला? वेब सिरीज झालं, हंबीररावचं जसं पोस्टर झालं, काय सांगशील याबद्दल? याबद्दल सांगायचं म्हणजे मला ड्रॉइंगची आवड आधीपासून. तर माझ्या सोशल मीडियाला मी जास्त फॉलो करतो आणि फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब असला फॉलो करतो. तर माझी सवय आहे की मी जे हॉबी पेंटिंग्स करतो मी त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला पोस्ट करत असतो. तर या निमित्ताने एक चांगली गोष्ट, सोशल मीडिया आपल्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून येतो की आपण नॅशनली, इंटरनॅशनली जेवढी लोकं आहेत, इन्स्पायरिंग लोकं आहेत, त्याच्यापर्यंत आपलं पेंटिंग पोचलं जातात. तर असंच ते निमित्त असताना हंबीररावची एक टीम, त्यांनी माझं पेंटिंग कुठेतरी बघितलेलं असेल आणि लोकांनी ते शेअर केलेलं होतं भरपूर प्रमाणे. तर मला एक सडनली त्यासाठी कॉल आलेला होता की तू आमच्या हंबीरराव टीममधले असं जा, तू कॉल कर, म्हणजे पेंटिंग करशील का? ते मी म्हटलं वाय नॉट, मी पेंटिंग करायला तयार आहे. मग त्यांनी जे आमचे डायरेक्टर होते, निमे सर आहेत तिथे, प्रवीण तरडे सर आहेत. आणि स्पेशली थँक्स मी त्या म्हणू शकतो की जे स्पेशल कॅरेक्टर जे फोटोग्राफर्स आहेत, त्यांनी मला ते फोटोज उपलब्ध करून दिले ऑन टाईम. आणि मी त्या गोष्टीसाठी अहेड गेलो आणि मला ते संधी मिळाली पेंटिंग आणि त्या पोस्टर करायची. रमन मेगासेस अवॉर्ड व्हिनरांना तू खूप भेटलेला असेल, पण यांच्याकडून काय म्हणजे तू शिकलेला की या व्यक्तिमत्वाकडून, की एक रमन मेगासेस अवॉर्ड जिंकण्यासाठी किती मेहनत असते हे तुला पण माहिती आहे. मग या लोकांकडून तू काय शिकलेला? पहिला तो प्रश्न तुला हा. या लोकांकडून असं शिकायला म्हटलं म्हणजे जेही नॅशनल, इंटरनॅशनल आहेत, हे लोक म्हणजे सोशल वर्क खूप करतात. आणि सोशल वर्क करताना म्हणजे सगळ्या गोष्टीचा हर एक अवॉर्डीला स्पेशल कॅटेगरी असतो. हा अवॉर्ड म्हणजे एक
नोबल प्राईज म्हणजे आपला इंडियामध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण असा अवॉर्ड असतो, तसं ऑल ओव्हर एशिया कंटिनेंटचा एक नोबल प्राईज म्हणून रमन मॅगसेसेचा अवॉर्ड 1956पासून चालू आहे. तर मला या संधी अशी मिळाली की अवॉर्डीला मला स्पेशली भेटता आलं, पर्सनली ओळखता आलं आणि यांच्याकडून असं शिकायला मिळालं, डिसिप्लिन शिकायला मिळालं, हार्डवर्किंग शिकायला मिळालं आणि असं ऑनेस्ट राहावं माणसानी आणि काय गोष्टी म्हणजे खूप काही असं शिकायला मिळालं आणि त्याचा बिहेवियर कसा असला पाहिजे, स्किल कशी असली पाहिजे, सगळ्या गोष्टी मला खूप काही जवळून बघता आलं त्या गोष्टीकडून. दलाई लामाकडे सुद्धा तुझी पेंटिंग आहे, तुझे खूप सारे चित्र यांच्याकडे आहे, काय सांगशील यांच्याबद्दल? दलाई लामाचं असं म्हणू शकतो सरांचं की रमन मॅगसेसेचा अवॉर्ड फाउंडेशन आता 1956पासून तर 2023पर्यंत अहेड जे चालतं आहे ते आतापर्यंत एक फर्स्ट ऑनर असं म्हणू शकतो की व्हॉल्यूम 7 ते क्रिएट करत आहे ऑल ओव्हर वर्ल्डचे अवॉर्डीजपासून. तर त्या बुकमध्ये जे पण अवॉर्डीज आहेत, आय थिंक 500+ अवॉर्डीज आहेत, त्या अवॉर्डीचे पोर्ट्रेट्स आणि पेंटिंग्स हे माझ्या हातातून त्या बुकामध्ये रिप्रेझेंट होणार आहे. यासाठी माझी पण ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि दलाई लामा सरांनी त्या टाईमला जेव्हा अवॉर्ड अनाऊन्स झाला त्यांना, ते काही मेडिकल इश्यू असल्यामुळे ते रिसीव्ह नाही करू शकले. बट माझे प्रेसिडेंट रमन मॅगसेसेचा फाउंडेशनचे प्रेसिडेंट आणि ट्रस्टी हे लोक 2022ला ते लोक पर्सनली दलाई लामाच्या आश्रमात गेलेले होते आणि त्याच टाईमवर ती माझी पेंटिंग त्यांना रिप्रेझेंट केली ॲज अ गिफ्ट म्हणून. आणि माझ्याकडे पण कलेक्शन म्हणून दलाई लामाची सरांची साईन आणि त्यांनी दिलेली चंदनाची काय बोलू शकतो आपण त्याला, चंदनाची आपला माड त्यांनी ॲज अ प्रेझेंट म्हणून मला दिली. ही माझ्यासाठी खूप मोठं आणि स्पिरिच्युअल गोष्टी असं म्हणू शकतो आणि मी थँकफुल आहे गोष्टीला रमन मॅगसेसेसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी पण यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला एक अपॉर्च्युनिटी दिली माझा पॅशन फॉलो करायला. आर्किटेक्ट असून तू एक वेगळ्या फील्डमध्ये गेला, रमन मॅगसेसे अवॉर्डसाठी तू आर्ट डायरेक्टर आहे, कसं काय जमलं रे? ॲक्च्युली मी 3rd इयर असताना जस्ट नॉर्मली असाइनमेंट करत होतो कॉलेजमध्ये असताना आणि सडनली कॉल येतो रात्री 12 वाजता आणि त्या टाईमला 12 वाजता कॉल आणि ते पण इंटरनॅशनल नंबरने, हे माझ्यासाठी काही नवीन गोष्ट होती, मी रिसीव्ह नाही केलेला. मला वाटलं असेल फ्रॉड कॉल असं होऊ शकतं. नंतर मला इंस्टाग्रामवरून एक मेसेज आला की अथर्व तुझं वर्क असं असं आहे आणि मला तुला भेटायचं आहे. तर एकदम अनोळखी व्यक्ती असं बोलतो आहे, तर मला पण थोडं शंका आली की हे रिअल आहे की फ्रॉड आहे असं काही. बट स्टील मी त्याला नंबर शेअर केला आणि सगळ्या गोष्टी फॉलोअप झाला. ते माझे सर आहेत, म्हणजे ज्या जेंट्री प्रेस म्हणून काम करतो त्यांच्यासाठी सर आहेत ते. नंतर त्यांनी कॉल केला, मी ताज हॉटेल मुंबई इथे गेलेलो, मी मुंबईला शिकतो आहे, तर तिथं मीटअप झाली आणि प्रोजेक्ट डिस्कसच झाला आधी. जेही इंडियाचे अवॉर्डीज, ओन्ली इंडियाचे अवॉर्डीज मला फक्त प्रोजेक्टचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट या फ्रीलान्सिंग काम मिळालं होतं. नंतर त्यांना मी काम देत गेलो, काम होत गेलं. नंतर ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्डचे लोकचं पेंटिंग्स माझ्यातून गेला, तर हेच मोठी गोष्ट माझ्यासाठी. एक मला सांग, तू फिलिपिन्सला गेला, एखादी अशी आठवण सांग की तू खूप लोकांना ज्यांना रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाले आहे या लोकांना भेटलेला, एखादी फिलिपिन्सची मला एक आठवण सांग. आठवण म्हणून अशी सांगता येते की वयाच्या 24 वर्ष असताना मी एवढं मोठं म्हणजे आउट ऑफ इंडिया गेलं, हे माझ्यासाठी स्वप्नच होतं आणि हे रिॲलिटी कम्स ट्रू झालं ड्रीममध्ये. आधी तर आपण खूप नवीन सिटी आल्यामध्ये खूप गडबडतो ह्या गोष्टी, पण त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला, खूप घेऊन चाललं त्या लोकांनी. आणि जेव्हा पण म्हणजे प्रोग्राम झाल्यानंतर किंवा प्रोग्राम असताना एक डिनर असतो सोबत, तर त्या सगळ्यांमध्ये म्हणजे अराऊंड 2000 लोकांमध्ये माझं नाव घेऊन इंडिया चंद्रपूर हे म्हणतो, हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट होती की आर्टिस्ट चंद्रपूरहून आहे, हा आपल्या बुकांसाठी काम करतो आहे, तर ही माझ्यासाठी एक प्राऊडेबल मोमेंट होती. मित्रांनो, चंद्रपूरच्या एका हिऱ्याला आज भेटणार आहोत. अशाच नवीन हिऱ्यांना आपण नवराष्ट्र नववार्ताच्या सेगमेंटमध्ये रोज भेटूया. धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.